प्रभाग क्रमांक 2 मधून सुरेखा खरात यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांनी सहभाग नोंदवत ढोल ताशांच्या गजरात प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांच्या अधिकृत उमेदवार सुरेखा सुंदर खरात यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांनी गुलाबी फेटे बांधून प्रचार रॅलीमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला। यामुळे प्रभाग क्रमांक 2 मध्ये येणाऱ्या 15 तारखेला अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे। प्रभागात विकासाची कामे त्याचप्रमाणे महिला सुरक्षेची हमी आमच्या नेतृत्वात पूर्ण होईल अशी खात्री आहे। त्यामुळे महिलांनी तसेच नागरिकांनी आम्हाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं। प्रभाग क्रमांक 2 मधून राजकीय समीकरणे बदलताना दिसत असून येणाऱ्या 15 तारखेला अटीतटीची लढत होण्याची शक्यता निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुरेखा खरात यांना आपण विचारूयात, त्यांच्याशी हितगुज करूयात। कसा प्रतिसाद मिळतोय जनतेकडून? प्रतिसाद खूप चांगला मिळतोय। सगळ्यांना म्हणजे उत्सुकता लागली की कधी इलेक्शन होतं आणि कधी रिझल्ट लागतो आणि कधी सुरेखाताई निवडून येतात। आणि महिलांकडून कसं प्रतिसाद आहे? त्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांचं तुम्ही निरसन करणारच असं त्यांचा विश्वास आहे? हो नक्की, महिलांचा ना माझ्यावर इतका विश्वास आहे की त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून माझ्या मागे बघा तुम्ही किती उभे आहेत म्हणून। आणि हे आपले म्हणजे आणलेल्या महिला नाही आहेत, ह्या आपल्या मतदार आहेत, मतदार महिला आहेत। या वाटलं असं तुम्ही विचारू शकता। आज प्रभाग क्रमांक 2 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शहर कार्याध्यक्ष म्हणून अंजली रमाकांत वडजे मी बोलत आहे। तर आज खऱ्या अर्थाने ह्या वार्डाला बरेच दिवस झालं एकच उमेदवार निवडून येत आहे, पण आता मला असं वाटतं खरं तर विकासासाठी आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी आज आम्ही सुरेखाताई खरात यांना प्रभाग क्रमांक 2 मधनं राष्ट्रवादीतर्फे उभं केलं आहे। तर मला वाटतं प्रचंड महिलांनी सुरेखाताई खरात यांना मतदान करून निवडून आणावं। आज तुम्ही पाहत असाल आमच्या पाठीमागे प्रचंड महिला आहेत। या महिला कमवलेल्या आजपर्यंत कमवलेल्या ह्याच्यावर आहेत, कामावर आहेत, परंतु आज ह्या ज्या असं लोकांना वाटतं की ह्या महिला आणलेल्या आहेत, तर महिला आणलेल्या नाहीयेत, तर खऱ्या पाठिंबा देणाऱ्या महिला आज आमच्या पाठीमागे आहेत। त्यामुळे मला असं वाटतं जर संभाजीनगरमध्ये प्रभाग 2 मधनं खराताईंना निवडून आणलं तर मला असं वाटतं विकासाला मत दिलं। आणि आज जर राष्ट्रवादी जर संभाजीनगरमध्ये जर आली तर संभाजीनगरचं बारामती व्हायला वेळ लागणार नाही। त्याच्यामुळे मला वाटतं प्रचंड मतांनी दादांना निवडून द्यावं।